साईराम फ्रेंड्स, आता आपण परत एकदा भेटलोय कारण की आपण जाणार होतो घरी ते स्वामीनारायणांचं मंदिर फिरून ना, पण यांना आता फिरायचं आता मठ तर आले आता मठमध्ये आणि वाघोलीचा मठ आहे. मी पण नवीनच आलो आता इकडे. चला बघू मग लोकेशन वगैरे कसं आहे, काय व्ह्यू आहे ते. बाहेरचा परिसर तर भरपूर सुंदर बनवला आहे फ्रेंड, एकदम पोरांना खेळायला गार्डन वगैरे मस्त झोके वगैरे बनवलेले आहेत. बाकी आजूबाजूला बसायला पण जागा आहे. पोहोचलेलो फ्रेंड स्वामींच्या मंदिराच्या जवळ आणि इकडनं मला वाटतं काहीतरी गुफा टाईपमध्ये आहे. तर चला आपण ते पण बघून घेऊ कसं आहे काय ते. वाव, हे तर अतिशय सुंदर आहे. गणपती बाप्पांचं दर्शन केलं आपण खालती जाऊन त्या विहिरीमध्ये आणि आता आलो आपण स्वामींच्या मठात. तर मठ पण तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर आणि मोठा पण बनवला आहे, म्हणजे माणसं बसू शकतात आरामात. मूर्ती पण खूप सुंदर आहे भाई, बघून मनाला एकदम शांती भेटली काय. तर तुम्हाला पण कधी टाईम भेटला तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा एकदा. तर चला आता मी दर्शन करतो, तुम्ही पण दर्शन करून घ्या. स्वामींचे दर्शन केले, खालती आलो आणि बघा इथे पण आपले स्वामी आहेत आणि इथे आपले बसलेले आहेत बाबा. ओम साईराम सर्वांना परत एकदा. बाबांची पण मूर्ती ठेवलेली आहे, छोटीशीच आहे पण मस्त दिसायला लागली आहे, बघून मन खुश झाला काय. दर्शन करून तर फ्रेंड आपण बाहेर आलो आणि लोक आता चालले वाटतात गार्डनमध्ये. तर चला यांच्या गार्डनमधली पण जरा मजा बघू. आपल्या जोडीला एक बारीक मुलगा पण आहे ना, त्यांची चालू झाली बारीक पोरांसारखी करामध्ये काय, जशी काय लहान आहे ती झोके विके खेळायला. एक दिवस काय लहान, तर सगळीच लहान झाल्या, दोन इकडे तर दोन इकडे. लहान पोरांसारखा झोका विका खेळून झाले तर आले ते आता आपल्या सेटानी जवळ. तर चला सेटानी परत आपण काढू आणि बघू आता दुसऱ्या कोणत्या मंदिरात घेऊन चाललेत. ते मठातनं तर निघालो आपण स्वामींच्या आणि आता आलो शनी मंदिर आणि बालूमामाचं मंदिर आहे बोलतात इकडे. तर चला आपण आता आतमध्ये जाऊन बघू. गेलो फ्रेंड आपण मंदिरात आणि आता मी पण दर्शन करतो, तुम्ही पण दर्शन करून घ्या. वाटतं की आपला भेटला काय, हे मंदिर आहे पण मंदिर बंद झालेलं आहे, तर आपल्याला काय दर्शन भेटणार नाही आतमधनं. पण चला आलोय आता बाहेरनं दर्शन करू आपण. मंदिर बंद आहे तर इकडे पण आता लागलं लहान पोरांसारखा खेळाय. यांना काय बाकी कामाने वाटतं ना आज काय, पण जाऊ द्या, एन्जॉय करू द्या. कधीतरी माणसं एन्जॉय करायला येतात, काय चांगली गोष्ट आहे. पण शनी मंदिर आणि बालूमामाच्या मंदिरात पण जाऊन दर्शन घेऊन आलो बाहेर, पण काय आज बंद होता मंदिर, म्हणजे आपण लेट झालो, मंदिर बंद होता, आपण लेट होतो. तर चला आता परत इथं आलं सगळी आपली सेटानी पण रेडी आहे. तर चला मग आता जाऊ आपण इकडनं सरळ घरी. परत प्लॅनमध्ये चेंज झाला आहे, आपण घरी जायचा टाकून आता आलोय भुईगाव मठामध्ये. तर चला आपण मठ बघून घेऊ जरा. आज आलोय देवदर्शनाला, तर प्रत्येक जागेवरचे देवदर्शनच करून घेऊ. आज गुरुवार पण आपण आहे फ्रेंड्स, ज्या मठाला तर गर्दी तर भरपूरच आहे, क्राऊड भरपूर दिसायला लागला आहे. बघू शकता तुम्ही, लाईन आहे. आता बघू आपल्याला कधी दर्शन भेटतो ते. मठात तर पोहोचलेलो फ्रेंड आपण, आता चला दर्शन करू. पब्लिक आहे म्हणून काय दिसत नाही मूर्ती नीट, पण आता आपण दर्शन करून घेऊ पहिला सर्वात आधी. तर तुम्ही पण करून घ्या दर्शन, काय आठवणीने. तर दर्शन झाला भाई, तुम्ही पण दर्शन करून घ्या सर्वांनी. आणि पब्लिक तर भरपूरच आहे, गर्दी भरपूर आहे. तर चला आता आपण इकडनं जाऊ बाहेर. मग फ्रेंड मठ वगैरे फिरून तर झाला आपला आणि आता फायनली आपण घरी पोहोचलोय आणि आपली सेटानी इकडे लावली आहे कारण की बाकीचे उतरायला लागले. तर चला मग आता आपण इकडनं जाऊ घरी. आता मी काय तुम्हाला भेटणार नाही, सरळ उद्याच भेटीन. तर चला मग टाटा बाय बाय, साईराम.